नमस्कार. आपण पाहत आहात दिग्रस गर्जना न्यूज 24. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा परिणाम भारतावरही होत असून इंधन बचतीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला देशभरातून कमी अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ग्रामीण भागात विशेषतः शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरवरच अवलंबून असल्यामुळे डिझेलची मागणी वाढलेली आहे. संभाव्य तुटवड्याच्या भीतीने शेतकरी वर्गाने आधीच इंधन साठवण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात विविध पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. शेतकरी तसेच वाहनधारक मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावत असल्याचे दिसून आले. इंधनाचा तुटवडा भासू नये आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी घाईगडबडीत इंधन साठवण्याऐवजी संयम राखण्याची गरज आहे. तसेच इंधनाचा योग्य व मर्यादित वापर करून देशाच्या या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. आमच्या चॅनलवरील पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.